नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण बेसिक मॅथमॅटिक्सची सुरुवात करत आहे। जेवढ्याही स्पर्धा परीक्षा आहेत जसे की पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी कंबाइंड ग्रुप बी, ग्रुप सी अशा सर्व स्पर्धा परीक्षा ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये गणित हा विषय मुख्यतः विचारला जातो, या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही व्हिडिओ प्लेलिस्ट अतिशय कामाची आहे। म्हणून हाच व्हिडिओ नाही, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत जी पूर्ण प्लेलिस्ट आहे ती सर्वजण नक्की पहा। आणि बेसिक मॅथमॅटिक्सची आपण सुरुवात करणार आहे अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी या टॉपिक पासून। तर स्टार्टिंगला पाहू आपण अपूर्णांक म्हणजे नेमकं काय असते। अपूर्णांक म्हणजे त्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे, अपूर्ण अंक। पूर्णांक म्हणजे काय? मग पूर्णांक म्हणजे बघा 1 2 3 4 ह्या ज्या संख्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण? पूर्णांक। हे काय आहेत? कंप्लीट नंबर्स आहेत। आता एक संख्या घेतली, समजा मी 3.5 3.5 ज्याला म्हणतो आपण। आता 3.5 ही जी संख्या आहे ही 3 पेक्षा मोठी आहे पण 4 पेक्षा लहान आहे। 3 आणि 4 यांच्या कुठे आहे? मधात आहे। 3 आणि 4 हे आहेत पूर्णांक आणि हे मधात कुठेतरी आहे, म्हणून याला काय म्हणू आपण? अपूर्ण अंक। तर अपूर्णांकाचे बेसिक 3 प्रकार आहेत, हे वन बाय वन आपण पाहू। जसं की पहिला प्रकार आहे अपूर्णांकाचा, ज्याला म्हणतो आपण दशांश अपूर्णांक। हे सर्व व्यवस्थित नोटबुक मध्ये तुम्ही राईट करायला पाहिजे। दशांश अपूर्णांक। दशांश अपूर्णांक म्हणजे असा अपूर्णांक ज्याच्यामध्ये पॉइंट येतो, दशांश येतो। जसं की हे एक्झाम्पल आपण आत्ताच पाहिलं 3.5, हे काय आहे? दशांश अपूर्णांक। अपूर्णांकाचा दुसरा प्रकार आहे ज्याला म्हणू आपण व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांक हे जे आहे 3.5 ज्याला म्हणू आपण 3.5, यालाच लिहायची अजून एक पद्धत आहे 7/2। म्हणजे 7 ही संख्या घेतली आणि 7चे 2 भाग पाडले। 7चे जर मी 2 भाग पाडले तर एक भाग कितीचा बनेल? 3.5चा। फॉर एक्झाम्पल 7 एकर जमीन 2 भावामध्ये वाटायची आहे। 7 एकर जमीन 2 भावामध्ये जर वाटली तर एका भावाला किती भेटणार? 3.5, दुसऱ्याला भेटणार 3.5। बस त्याच प्रकारे हे आणि हे वेगळं वेगळं नाहीये, बस लिहिण्याची यांची पद्धत काय झालेली आहे? वेगळी झालेली आहे। दशांश अपूर्णांकामध्ये आपण याला काय लिहू? 3.5 आणि व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहू आपण याला 7/2। तिसरा प्रकार आहे याला लिहिण्याचा, ज्याला म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक। पूर्णांक युक्त अपूर्णांक। आणि ही जी संख्या दिलेली आहे या संख्येला अजून एक लिहायची पद्धत आहे, याची लिहायची पद्धत आहे 3/1/2। याचा अर्थ असा होते 3 आणि वरचा 1/2 म्हणजे 3 आणि अर्धा। 3 आणि अर्धा म्हणजेच काय? 3.5। 3.5 म्हणजेच काय? 3.5। तर अपूर्णांकाचे हे बेसिक 3 प्रकार आहेत, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक। पूर्णांक युक्त अपूर्णांक आपण याला यासाठी म्हणतो कारण की ह्या संख्येमध्ये पूर्णांक सुद्धा आहे आणि अपूर्णांक सुद्धा आहे। हळूहळू आपण डिटेलमध्ये हे पाहूच, ठीक आहे। सध्या आपण शिकायचं आहे अपूर्णांकाची बेसिक बेरीज आणि वजाबाकी। हा एक अपूर्णांक आहे 4/5 आणि 2/3 हा काय आपला दुसरा अपूर्णांक आहे। असे हे 2 अपूर्णांक आहेत आणि या दोघांची आपल्याला इथं करायची आहे बेरीज। तर मी एक वेळा इथं लिहितो, ही संख्या आहे 4/5, दुसरी संख्या आहे 2/3, या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज करण्याची बेसिक पद्धत आहे असा तिरपा गुणाकार करा। तर इथं काय येईल बघा? 4×3=12 असा गुणाकार केला मी बघा, 4×3=12। मधात संख्या आहे प्लस, त्यानंतर या प्रकारे गुणाकार करा 5×2=10 आणि शेवटी करा छेदांचा गुणाकार यांचा 5 आणि 3। म्हणजे मी काय केलं? मी स्टार्टिंग पासून सांगत आहे, आधी असा गुणाकार, त्यानंतर हा गुणाकार आणि शेवटी छेदांचा गुणाकार। 4×3=12, 5×2=10 आणि 5×3=15। 12 आणि 10 यांची बेरीज किती होईल? 12 आणि 10 किती होतील? 22। तर याचं उत्तर काय आलेलं आहे? 22/15 हे आपलं उत्तर आलेलं आहे। म्हणजे 4/5 आणि 2/3 हे जे 2 अपूर्णांक आहे यांची बेरीज आहे 22/15। नेक्स्ट एक्झाम्पल पाहू याच प्रकारचं। इथं काय दिलेलं आहे? 3/7 प्लस 5/3। तर काय करूया? तिरपा गुणाकार। 3×3=9, मधात कुठलं चिन्ह आहे? प्लस। 7×5 काय होतील? 35 आणि शेवटी छेदांचा गुणाकार आता सांगितलंय, तर काय व्हायला पाहिजे? 7×3=21। तर 35 आणि 9, 35 आणि 9 किती होतील? 35 आणि 9 होतील 44। तर आपलं फायनल उत्तर आहे 44/21। हे आलं आहे 2 अपूर्णांकाची काय आली आहे? बेरीज आली आहे। सेम प्रकारचे आपण काही एक्झाम्पल पाहू, ज्यांना काय होईल ही मेथड तुमची चांगली
डोक्यात फिट बसून जाईल. काय दिलं इथं बघा, 2/7 प्लस हे आहे 4/5. 5 दोन्ही 10, जे मधात चिन्ह आहे ते ठेवून द्या प्लस, शेवटी 7 चोक 28, 5 दोन्ही 10, 7 चोक 28 आणि 7 5 35. 28 आणि 10 किती होतील 38, आणि हा जो छेद आहे याच्या वाटी जाऊ नका, याला जशाला तसं खाली लिहून टाका. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे 38/35. आता या एक्झाम्पलमध्ये आणि या एक्झाम्पलमध्ये काहीतरी फरक आहे. इथं बघा छेद कसे आहेत वेगवेगळे आहेत, म्हणून इथं काय केलं आपण तिरपा गुणाकार. व्यवस्थित ऐका मी काय सांगत आहे. इथे छेद वेगवेगळे आहेत म्हणून आपण इथं काय करत आहे असं तिरपा गुणाकार करून शेवटी मग काय करू आपण छेदांचा गुणाकार करू. जर छेद सारखा असला तर तिरपा गुणाकार करायची आवश्यकता पडत नाही. मी पुन्हा सांगत आहे, इथं 3 आणि 3 हे दोन्ही कसे आहेत सारखे आहे. इथं तिरपा गुणाकार करण्याची आवश्यकता पडत नाही. पहिली संख्या आहे 5/3, दुसरी संख्या आहे 8/3. तुम्हाला सरळ काय करायचं आहे, हा जो छेद सारखा आहे एकच वेळा इथं लिहा 3. ही जी संख्या आहे इथं लिहून टाका 5, मधात चिन्ह आहे प्लस आणि इथं काय केलंय 8. बस हा जो 3 आहे ना हा एक वेळा आपण खाली लिहिलाय. त्यानंतर 5 आणि 8 या दोघांची बेरीज करून टाका. 5 आणि 8 किती होतील 8 आणि 5 13/3 हे आलं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. या दोन एक्झाम्पलवरून भरपूर काही तुम्हाला शिकायला भेटेल. छेद जर सारखा नाही तर काय करावं लागेल तुम्हाला या प्रकारे तिरपा गुणाकार करून असं सॉल्व्ह करावं लागेल. छेद जर सारखा आहे तर तिरपा गुणाकार करायची आवश्यकता नाही. ठीक आहे. उलट उत्तर असं कसं येईल तुमचं थोडंसं लवकर येईल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. आता इथे पहा, इथे काय दिलंय छेद सारखे आहे. मग काय करणार सरळ एकच वेळा लिहिणार इथं आपण 9. हे आहेत 7, मधात कुठलं चिन्ह आहे प्लस, इथे आहे 13. 7 आणि 13 यांची बेरीज किती व्हायला पाहिजे 20. 13 आणि 7 20/9. हेच आपलं काय आहे फायनल उत्तर. 3 आणि 3 छेद सारखा, इथं काय करणार आपण 4 प्लस 8. इथेही तुम्हाला काहीतरी वेगळं शिकायला भेटेल बघा आता. आणि इथं काय आहे हा 3. 4 आणि 8 किती होतील 12. 8 आणि 4 12 छेद 3. पण इथं ऑब्झर्व करा 12ला 3 ने भाग जातो. ठीक आहे. भाग जर जातो तर भाग द्या, त्याला सोपं रूप द्या, त्याला थोडंसं काय करा छोटा करा. तर काय होईल 3 1 3 आणि 3 चौक 12. 4/1 म्हणजेच काय उत्तर काय आलंय 4. इथं मला एवढंच सांगायचं आहे, जर भाग जात नसेल तर नका देऊ. भाग जात आहे का नाही. इथं भाग जात आहे का हो भाग जात आहे तर भाग द्या, भाग जात नाही तर नका देऊ. जे खाली ऑप्शन्स असतील ABCD MCQ मध्ये त्या ऑप्शनवर डिपेंड आहे की या उत्तराला आपल्याला कोणत्या दिशेला घेऊन जायचं आहे. हे सर्व व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. पुढचे काही प्रश्न पाहू. आता पाहत आहे आपण इथं वजाबाकी, अपूर्णांकांची वजाबाकी. पहिला अपूर्णांक आहे इथं 2/3, मधात चिन्ह कुठलं आहे वजा आणि हे 3/5. प्रोसेस सेम आहे. आधी असा गुणाकार करा तर 5 दोन्ही किती व्हायला पाहिजे 10, मधात चिन्ह आहे मायनस, त्यानंतर 3 त्रिक 9, शेवटी बघा तिरपा गुणाकार केला आणि शेवटी काय करणार आपण छेदांचा गुणाकार. तर 3 पाहिजे किती व्हायला पाहिजे 15. 10 मधून 9 गेले किती राहतील 1 आणि छेद जो आहे जशाला तसा. तर उत्तर काय आला पाहिजे 1/15. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा इथं 8/3 वजा 1/7. तर आधी हा गुणाकार करू आपण. किती होतील बघा 7 8 56, मधात चिन्ह आहे वजा, त्यानंतर हा गुणाकार 3 1 3 आणि शेवटी असा छेदांचा गुणाकार. तर 7 त्रिक किती व्हायला पाहिजे 7 त्रिक 21. 56 मधून 3 गेले तर राहायला पाहिजे 53 आणि 21 जशाला तसे. तर हे आलं आहे आपलं फायनल आन्सर. मी काय केलं इथं सेम प्रकारचे प्रश्न खूप सारे तुमच्यासाठी आणलेत, सो दॅट काय होईल हे व्हिडिओ पाहता पाहताच ही जी मेथड आहे तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे. ठीक आहे. रिपीट क्वेश्चन केल्यानं ते प्रश्न व्यवस्थित डोक्यात बसतात बघा. सेम टाईपचे प्रश्न रिपीट केलं पाहिजे. स्पर्धा परीक्षामध्ये याचा खूप जास्त फायदा होतो. तेच आपण इथं केलं आहे. काय दिलं इथं बघा 7/3 वजा 2/5. करू आपण असा तिरपा गुणाकार. काय होईल 7 5 35 वजा 3 2 6, शेवटी असा गुणाकार 3 5 काय होतील 15. 35 मधून 6 गेले, 35 मधून 6 गेले तर किती राहतील 29 छेद इथं काय यायला पाहिजे 29/15. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, थोडंसं डोकं चालव. काय दिलं बघा इथं छेद सारखा नव्हता, पण इथं काय केलंय छेद सारखा दिलाय आणि आधीच सांगितलं तुम्हाला छेद जर समान आहे तर तिरपा गुणाकार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर काय करायचं इथं हा जो डिनॉमिनेटर जो की सेम आहे हा इथं एक वेळा लिहून टाका. इथं दिलंय 19
मधात कुठलं चिन्ह आहे मायनस, शेवटी काय आहे 5. 19 मधून 5 वजा करा बस. 19 मधून 5 गेले किती राहतील 14. छेद डिनॉमिनेटर जो आहे 3 जशाला तसा. या 2 एक्झाम्पलवरून अजून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. छेद सारखा नाही तिरपा गुणाकार करून सॉल्व करा. छेद सारखा आहे तर काय करा या पद्धतीने सॉल्व करा. तिरपा गुणाकार करू नका. नेक्स्ट इथं काय आता छेद समान आहे लिहून टाकलं मी. इथं काय लिहिलं एक वेळा 11. हे आहेत 38 वजा 10. 38 मधून 10 गेले तर किती राहायला पाहिजे 28 छेद छेद हा काय आपला 11. हे आलं आपलं उत्तर. इथे काहीतरी वेगळं आहे. काय दिलं बघा इथं. इथं लिहिणार मी 20 मायनस 2 छेद किती आहे इथं छेद आहे 3. 20 वजा 2. 20 मधून 2 गेल्यावर किती राहायला पाहिजे 20 मधून 2 गेले तर राहतील 18 आणि इथं काय आहे 3. 3च्या पाड्यात 18 येतो. 3च्या टेबलमध्ये 18 येईल तर मी काय करणार भाग देणार. 3 एक 3 3 सख 18. 6/1 म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे 6. आता हे 2 एक्झाम्पल पहा. भाग जात होता का नव्हता जात, नाही दिला. या एक्झाम्पलमध्ये भाग जात होता का जात होता तर आपण काय केलं इथं भाग दिलाय डिवाइड केला आहे. ही जी पूर्ण बेसिकची प्लेलिस्ट आहे हे स्टार्ट टू एंड जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आणि काही काही स्पर्धा परीक्षा तर अशाही आहेत ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये फॉर एक्झाम्पल पोलीस भरती त्या परीक्षांमध्ये या प्रकारचे प्रश्न डायरेक्ट ॲज इट इज जशाला तसे विचारले जातात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. काय दिलं इथं 4/7 आणि इथं दिलंय 2. आता इथं नवीन काहीतरी ऐकून घ्या. जिथं छेद काहीच नाही तिथं छेद काय लावून टाकायचं तुम्हाला 1. बाकी सर्व प्रोसिजर सेम. जिथं डिनॉमिनेटरमध्ये काहीच नाही तिथं डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला काय लावायचं आहे 1 लावायचं आहे. बाकी प्रोसेस सेम आहे. 4 एक 4 मधात काय आहे प्लस 7 दोन्ही 14 छेद 7 एक 7. 14 आणि 4 किती होतील 14 आणि 4 किती होतील 18 छेद 7. हे आहे आपलं उत्तर. नेक्स्ट 1/3 प्लस डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये इथं काहीच नाही तर काय लावून टाकू 1. केला तिरपा गुणाकार 1 1 1 1 1 मधात चिन्ह आहे अधिक त्यानंतर 5 त्रिक 15 आणि शेवटी 3 1 3. 15 आणि 1 किती होतील 16 छेद 3. हे आपलं काय आलं आहे फायनल उत्तर. इथं अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हा 3 आणि 15 असे कॅन्सल होत नसतात. मधात जर असं प्लसचं चिन्ह आहे तर हे कॅन्सल होत नसतात लक्षात ठेवा. समजा असं आहे कुठं 8 + 10/2 असं कधीच करायचं नाही. 2 1 2 2 5 10 असं कधीच करायचं नाही. हे काय आहे चुकीचं आहे. का चुकीचं आहे मधात कुठलं चिन्ह आहे इथं प्लस. मधात प्लस चिन्ह असलं तर असं कॅन्सल होत नसते. हाच प्रश्न जर असा असला असता 8 गुणाकारात 10/2 तर आता तुम्ही कॅन्सल करा. आता मी का कॅन्सल केलं याचं कारण हे कारण की इथं चिन्ह कशाचं आहे गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे असं काही कॅन्सल करत असताना जर ते तेव्हाच कॅन्सल होईल जेव्हा तिथं काय असायला पाहिजे गुणाकार असायला पाहिजे. बेरीज किंवा वजाबाकी असताना कॅन्सल करायचं नाही. नाहीतर काही जण काय करतात 3 1 3 आणि इथं काय करून टाकतात 3 5 15 असं नाही करायचं आपल्याला. ठीक आहे. हे सुद्धा साईडला कुठेतरी लिहून घ्या की हे कॅन्सल आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा मदत कुठलं चिन्ह आहे मल्टिप्लायचं चिन्ह आहे. नेक्स्ट पाहूया आपण. छेद काहीच नाही तर काय लिहिणार मी 3/1 प्लस 4/7 बाकी सेम 7 त्रिक 21 प्लस 4 1 4 आणि शेवटी 7 1 7. 21 आणि 4 किती होतील 25/7. हे आलं आपलं उत्तर 25/7. नेक्स्ट इथं काहीच नाही 1 लिहून टाकलं. ठीक आहे. खाली लिहितो चला 10/1 मायनस 20/7 असा गुणाकार करू. 7 10 किती होतील 70 वजा 20 1 20 छेद 7 1 7. 70 मधून 20 गेले तर राहायला पाहिजे 50 आणि छेद 7. इझी एक्झाम्पल होते. रिपीट घेतलेत आपण हे प्रॅक्टिससाठी. इथं पण सेम तेच करावं लागेल. काय आहे 12/5 वजा 2/1. तर इथं काय येईल बघा 12 1 12 वजा 5 2 10 छेद 5 1 5. 12 मधून 10 गेले किती राहायला पाहिजे 2/5. हे आलंय आपलं उत्तर. 20/3 वजा 4 डिनॉमिनेटरमध्ये काहीच नाही. काय घ्यायचं तुम्हाला 1. करू कॅल्क्युलेशन 20 1 20. हे सर्व नोटबुकमध्ये लिहा. जरी हे रिपीट होत असेल तरी सध्या तुम्ही बेसिक शिकत आहे. बेसिक शिकत असताना सेम गोष्ट रिपीट झाल्यानं चांगली लक्षात राहत असते बघा. मायनस
4 त्रिक 12, शेवटी 3 एक 3. 20 मधून 12 गेल्यावर राहायला पाहिजे 8/3. हे आलं आहे आपलं उत्तर. नेक्स्ट, आता हे जे बेसिक आहे, जेवढी प्लेलिस्टमध्ये जेवढे व्हिडिओ आहेत याच्यासाठी प्रॅक्टिससाठी आपण काय केलं आहे, एक प्रश्नांचा एक संच बनवला आहे. आणि हा प्रश्नांचा संच जर तुम्हाला पाहिजे पूर्ण सेट 200-300 प्रश्नांचा, तर हा माझा मोबाईल नंबर आहे 70 50 50 37 50. या नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवायचा आहे बेसिक. तुमचा नंबर व्हॉट्सॲपवर मला येईल, मी तुम्हाला तिथं एक PDF पाठवेल. त्या PDF मध्ये बेसिक लेवलची प्रॅक्टिस, भरपूर प्रश्नांची प्रॅक्टिस राहील. बस एवढंच जरी केलं तुम्ही, तर बेसिकसाठी तुम्हाला नवीन काही करण्याची आवश्यकता नाही. पुढचा व्हिडिओ अवश्य पहा. धन्यवाद.